नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त मजेत. तर आता घरची फॅमिली काय आणि यूट्यूब फॅमिली काय, आपण सगळे असे कनेक्टेड झाल्यासारखे झालो आहे. त्याच्यामुळे मला आहे ना प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. त्याच्यामुळे मी आजची एक गोष्ट शेअर करणार आहे तुमच्याशी, जे मला मनाला जे थोडंसं वाईट वाटतं त्यामुळं. कारण आता जागरण गोंधळ मागच्या आठवड्यामध्ये झालं. जागरण गोंधळ झाल्यावरती आमची आई कोंडेजला गेली मामाच्या तिकडं, आणि आल्यापासून इकडं आहे. आता आलेले 2-3 दिवस झाले ना. 2 दिवस झाले. आज 2 नाही, काल नाही, परवा दिवशी आली आहे. परवा दिवसाचा दिवस, कालचा, आजचा 2 ते 3 दिवस झाले. पैंजन केलं का त्या दिवशी संध्याकाळी? त्या दिवशी 7 वाजता आल्या. संध्याकाळी आई आली. हा, आणि आल्यापासून आई माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलली नाहीये. बोलायला तुम्ही आहेतच कुठं घरी? अगं मी सकाळी स्वतःहून बोललो आईला. रात्री पण मी आलो की आई निघून गेली. पण मी आज त्यांना म्हणलं होतं बोला, त्यांना बोलून जावा. विषय काय झाला तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस जागरण गोंधळ संपलं 27 तारखेला, 28 तारखेला आम्ही सगळेजण इकडे निघून आलो, आणि आई आणि आप्पा तिथला 28ला 29ला उरकून कोंडेजला मामाच्या गावाला गेले. मग तिकडं 2 ते 3 दिवस राहिले. मग इकडं व्हायला लागलं काय की इथं मी काम बघू, व्हिडिओ बघू, एडिटिंग बघू, का कृष्णाचं बघू, पिऊचं बघू. आणि ती कृष्णाने पिऊने हिला वैताग दिला की ही चिडचिड करते. हिने चिडचिड केली की काय स्वयंपाक वर राग काढ, भांड्यावर राग काढ, मला काहीतरी बोल, हे असं असतंय तुझं, असतं का नसतं. आणि वरनं तिची कंबर दुखत होती, कंबाट जाम दुखत होतं. दवाखान्यात पण तिला घेऊन गेलो होतो. मग मी पण म्हणजे कसं, हिच्या चिडचिडीमुळं मला चिडचिडवरची माझी चिडचिड झाली की मला माझ्या कामावरती फोकस करता येत नव्हता. म्हणून मी ज्या दिवशी आम्ही पैंजण वगैरे पिवला केलं त्या दिवशी मी आईला फोन लावला, वैतागून फोन लावला. म्हणलं नाही, त्याच्या आदल्या दिवशी 1-2 दिवसापूर्वी मी फोन लावला होता, कधी यायचंय, तर म्हणली येते मी 1-2 दिवसात. आणि मग मी त्या दिवशी फोन लावला, पैंजण आणल्याच्या दिवशी वैतागूनच लावला होता. त्यावेळेस पण म्हटलं, आप्पाने फोन उचलला, म्हणजे सगळेजण तिथंच होते, आप्पा, आई, कोंडेचे, मामा, मामी, आजी वगैरे. आईने लाऊडस्पीकरवरती फोन टाकला होता वाटतं. मी आईला बोललो की अगं आई, तुला यायचंय का नाही म्हटलं बारामतीला. आई म्हणली येते, उद्या येते. म्हणलं उद्या उद्या करून करून आज 3-4 दिवस झालं. म्हणलं ये ना. म्हणलं काय आहे तिथं, म्हणलं राहिली 2-3 दिवस, ये ना. इथं आपली लेकरं बाळ आहे, तर घर आहे, कोंडीच्यात काय करते. तर एवढं बोललो, आईला राग आला. मी म्हटलं आता माझ्याकडून तिथून काय चुकून गेलं तुम्हाला सांगतो. म्हणजे मी असं काय माझी गोष्ट लपवत नाही. मी म्हटलं यायचं असेल तर ये, नाहीतर राहतीतच काय आमचं आम्ही बघतो. माझ्याकडून एवढा शब्द चुकून गेला. राग वैताग, बस विषय संपला. फोन कट. त्याच दिवशी संध्याकाळी आई ना आप्पा इथं आले. मग संध्याकाळी आल्याच्या नंतर मी कुठं बाहेर गेलो होतो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच की काल लग्नाला दिवसभर, काल पण नव्हतो. काल संध्याकाळी उशिरा आलो, आणि आलं की मी मासे आणले होते रात्री. नाही तर मी यायच्या आधी चालले होते, म्हणलं थांबा, त्यांनी यायला लागले, त्यांना बोलून जावा म्हणलं. नाही म्हणले सकाळ बोलते त्याला. मग मी मासे आणले होते, आणि आलो की मी फ्रेश होत होतो तोपर्यंत आईने अर्धे मासे केले, अर्धे केले ना, अर्धे मासे उचलले आणि भावाकडे निघून गेली तिकडं. आणि 2 दिवस झाला आई तिकडेच जाऊन राहते. आलेल्या दिवशी पण तिकडे जाऊन राहिली, अहो काल पण तिकडच. काय त्यांना शिवलेलं चालत नाही खायला. हा, पूजा बाजूला आहे, त्याच्यामुळं चालत नाही आईला. मलाच खवळ्यात हात्या घरात का शिवली म्हणून. तुम्ही शिवायला होता मला घरात. मग करणार कोण? मी करू का स्वयंपाक पाणी करत बसू का? तुम्ही सांगता कोणी काय बोलले, माझं नाव सांग. ती जमाना गेला, बायाने बाजूला 4 दिवस आणि 5 दिवस बसायचं, कशाला शिवायच नाही. आजकाल चालून घ्यावं लागतं हे. काय मग आई 2 ते 3 दिवस झाला आली, पण ती तिकडं भावड्याकडे जाऊन झोपते, खाते पिते. रात्री पण मासं उचलले घेऊन गेली, तिकडं बनवून तिकडं खाल्लं. सकाळी पुन्हा आले, आणि सकाळी म्हणजे मला बोलतच नाही, नुसतं बघत पण नाही. मी आलो की तिथून निघून जाते. मग सकाळी नेमकंच पिऊला
कपडे घालायला बेडरूम मध्ये आलते, मी पण तिथंच होतो. आणि मी आता बोलायचं म्हणून बोललो सहज आईला म्हणलं आई पाणी ठेवलंय का ग? काहीच नाही, एक नाही, दोन नाही. पिवला कपडे घातले आणि गेली निघून. घ्या बाबा बसा बोंबलत. म्हणलं आता काय खरं नाही. मी तसं बोलला म्हणून त्यांना राग आला. नक्की त्याच्यामुळं राग आला का आईच्या परस्पर मी हिला पैंजण पिवला कानातलं पैंजण ह्या त्या गोष्टी केल्या त्याच्यामुळं राग आला मला हे समजणं. आणि तुम्हाला मी म्हणलं होतं का नाही 2 दिवस थांबा, आत्याला येऊ द्या, आत्या आल्या आपण जाऊ करायला म्हणली होती का नाही सांगा? हा पण आत्याचाच तपास नाही, आत्याच याय नाही. मग माझ्याकडे होते पैसे, मग खर्च बोलायचं मग आत्याला. आत्या व्हिडिओ आपला ही बनवलेला अख्खा व्हिडिओ बघणार आहेत आत्या. असा एक पण व्हिडिओ नाही आत्या, असा पण एक पण व्हिडिओ नाही कोणाचा का म्हणा, घरातल्यांचा सगळ्यांचा आत्या व्हिडिओ बघते. हा बघू दे ना, मग ह्या व्हिडिओच्या मार्फत पण आईला सांगायचं माझ्याकडनं मी तुम्हाला म्हणली होती का नाही. हा परत माझ्यावर येऊ नाही काय. अगं असं काय लाखाची गोष्ट केली घ्या, 10,000ची गोष्ट केली. आणि घरात शिवायच्या आधी पण तुम्हाला विचारलं होतं, तुम्ही घरात तू जर म्हणली असती हा मी म्हणलो असतो हा नको शिव, कोण आहे इथं करायला स्वयंपाक पाणी, कोण आहे सांग, मी थापत बसतो. प्रियांका देत होते की करून, प्रियांका ताई त्यांना व्हायना आणि प्रियांका ताई करायची. म्हणजे इथं सगळ्या गोष्टी मीच करायचं का? त्या पोराचं त्या पिवडीचं माझं बघू का? घरात जाडलोट करू का? भांडी घासू? प्रियांका ताई सगळंच करायला येणार आहे का? उगं काहीतरी बोलायचं. आणि त्यातल्या आमचा आपा त्या पूजापाशी वेगळं बोलतात, मायापाशी वेगळं बोलतात. पूजापाशी म्हणतात माया बायकोला उचलतो घेऊन जातो कुठेतरी, तुमचा त्रासच नको आम्हाला. नाही तर मी तसा बोलला होता म्हणून त्या दिवशी संध्याकाळी आपा म्हणत होते तसं. अरे मी असं काय चुकीचं बोल? आता बस ना, आता किती देव संपल्यावरती 3 दिवस राहिले तिथं, अजून 1 दिवस राहून काय होणार होतं? म्हणलं त्याला शिवायचं नव्हतं, तू सांगायचं असतं फोन करून, त्याला माहित होतं आम्ही शिवायला खात नाही, मग सांगायचं पांडूला. म्हणजे 4-5 दिवस झाले पुन्हा येणार होते का अजून? हा म्हणजे अजून 4 दिवस तिथे राहणार होते का? म्हणजे असं आजी पण म्हणले राहा 2 दिवस. म्हणजे तिथं पण काम होतं व त्यांचं पण दुखत होतं, दवाखान्यात गेल्या होत्या. मग इथं पण तू कुई उळत होती तर एकटीच, मी काय करू मग? आणि त्यांना पण तिथं मामीला मदत करू लागायची होती. त्यांच्या घरात खंडीभर माणसं आहेत, आपल्या घरात आहेत का एवढी बाया माणूस? मामीने इतकं केलं आपल्यासाठी. हा मग बरोबर आहे, हा बरोबर आहे. म्हणजे मग त्यांनी केलं म्हणून लगे आपण लगेच फेड करायची का? लगेच आपल्याला कामाला हटवायचं का तिथं जाऊन? असं असतं का कुठं? म्हणल्या पांडूला सांगितलं असतं तर परत म्हणले असते तुझं दुखतंय तिथं का. म्हणलं त्यांना सांगायचं, ते नुसतं म्हणतात कारण सांगा मला काय पण असू द्या. मला पण वैतागलं म्हणलं. त्यांनी फोन केला मी कुठं आहेत म्हणलं, ह्यांनी म्हणतात कामाचं बोल पहिलं काय आहे ते. मी ज्या दिवशी पूजाचं लयच दुखत होतं, ती 11:30 वाजता उठली. पोरांना पण उपाशी, मला पण उपाशी. मी बाहेर जाऊन डाळ भात खाऊन आलो, डायरेक्ट संध्याकाळी जेवलो. ते 4 वाजता सकाळचा स्वयंपाक केला, पोरांना काहीतरी मॅगी वगैरे करून खायला घातली. मग गरज नसताना थांबणं मला योग्य वाटलं नाही तिकडं कोंडेजला आई आप्पाचं. जर खरंच बाबा गरजच आहे तिथं थांबण्याची आईची आप्पाची, त्यांच्याशिवाय ते पुढचं काय काम असेल ते होतच नसेल. राग येणं नाही म्हणत मी म्हणतो समजून घ्या गोष्टी, समजून घ्या सगळ्यांनी. आईने पण समजून घ्यायचं इथली सिच्युएशन काय, इथं काय चाललं आहे, तिथं काय चाललंय. हा आम्ही त्याचं बोलणं हे करू म्हणले काय, मग रात्रीच म्हणले नवऱ्याची इतकं आरी नाही म्हणलं, पोराची इतकं आरी राहावं लागतंय. मी आरे कुणाला पण फोन इथं आल्या मी कुणाला आरे ठेवत नाही. कुणाला जसं राहायचंय तसं राहू दे, ज्यांना जसं जगायचंय वागायचं तसं वागू दे. पुन्हा माझ्यापर्यंत काय गोष्टी येऊन देऊ नका. त्यांना राहायचं होतं, तुम्ही बोलवलं फोन करून. ठीक आहे येतो सोडून, आज राह म्हणत 2 दिवस त्यांना राहायचं तर परत आले असत्या. मला म्हटलं तर सांगायचं पांडूला, तर मी काय सांगू तुम्हाला, तुम्ही माझं कधी ऐकायचं. मला सांग, आपलं जर इथं काम अडकलं तर आपल्याला जो पैसे पाणी येतात त्या सगळ्या गोष्टी कमी होणार, बरोबर. कमी झाले की आपले प्रॉब्लेम वाढणार, आणि प्रॉब्लेम मध्ये कोण कुणाला उभा राहत नाही हे आपण मागच्या वर्षी
घेतलंय ध्यानात, माहिती ना आपल्यावर किती मोठं संकट आलं, तर राहिलं कोण 10-20 हजार रुपयाला, तर राहिलं का? टेका दिला का कोणी? दिला का? नाही दिला. हा मग मग बस ना, पाहुणं रावळ एक दिवस लय झालं, एक दिवस चहा पाणी राहिलं, मान सन्मान दिला केला. 4-4 आणि 8-8 दिवस राहायचं कशाला? पहिल्या गोष्टी वेगळ्या होत्या, आताच्या गोष्टी वेगळ्या. आपण बाहेर राहतो, इथं एवढं मोठं घरदार, ही पोरांचं शिक्षण, ह्या त्या गोष्टी, मग त्या हिशोबानं ते कॅल्क्युलेशन करून माझं डोकं वैतागलं होतं. आता रात्री बोलत होते की मला, म्हणलं इतकं काय झालं त्याला वैताग आहे. म्हणलं काय माहित नाही मला काय झालं. म्हणलं इथं घरी कोण नसतं, त्यांनी पण नसतात घरी. म्हणलं मीच असते, रस्त्याच्या कडेला घर आहे. म्हणलं एखादी अवचकीत कोण आलं फिरलं, मी तरी दारात सारखी लावते, रस्त्याच्या कडेला आहे. मला तर भ्या वाटतं. यायचा विषय नाही ग, जे घरी पाहिजे ना कोण ना कोण. म्हणजे माझी गोष्ट समजून घ्यावी असं मला वाटते. प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घ्यावी माणसाने, निगेटिव्ह घ्यायची नसती. एखादी गोष्ट आपल्या बरोबर जरी वाईट घडली तरी समजायचं की वाईट का घडली असेल, कशामुळे घडली असेल, हा याच्यातून आपलं काहीतरी पुढे जाऊन चांगलं होणार असेल म्हणून ही वाईट गोष्ट आधीच घडली असेल, असं आपण एक स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची असते. म्हणजे पॉझिटिव्हली माणूस राहतो, निगेटिव्हिटी फैलत नाही आणि माणूस जास्त टेन्शन घेत नाही. समजलं तुला? मला नाही समजलं, तुम्हाला समजलं बस झालं. युट्यूब फॅमिलीला समजलं, ते समजून घेतील. ताईंना पण लाडू करायचं होतं, बोलवत होत्या त्यांना, तर फोन इथं आले की त्यांना फळाला आई कुठे. बरं ठीक आहे, असं ते काय नाही, जा म्हणावं ताईकडे, जा थोडे दिवस राहायला. आता मग कसं बोलताय तुम्ही? अरे काय कर मग मी आपलं हे बघा मित्रांनो, आपलं घर दार, आपला संसार, आपला प्रपंच, आपली लेकरं बाळा बघायचं का गाव हिंडत बसायचं? सांगा. कुठे 2 दिवस तर पोपळजला होती म्हणल्या, परत 1 दिवस तिथं गेले आणि 1 दिवस कुठं म्हणलं पुनवरला. हे बघा म्हणलं यांना कळालं, मला माहिती बी नाही. म्हणलं पुनवरला पण गेलत्या तर मला त्या दिवशी तुम्हीच म्हणला ना. मी कुठं म्हणलं पुनवरला गेले? आता रात्री म्हणलं पुनवरला गेलते. बघा मग, पुनवरचं एक गाव केलं, कोंड्याचं गाव केलं, जिंती गाव केलं, पोपळच गाव केलं. जिंतीला कुठे गेल्या? येता नाही काय गेले? नाही गेल्या. करायचं होतं. पण आपण म्हणलं पोरगलय वैतागलंय, चला आधी. हा मग ही कशासाठी आपल्याला हिंडा फिरा खावा ऐश करा, मी काय नाही म्हणत नाहीये, पण तसं आपला बॅकग्राऊंड बनलं पाहिजे. सध्याच्याला सगळ्यांना माहिती की माझं बॅकग्राऊंड नाही बनलेलं अजून तसं त्या पद्धतीने. त्यामुळं आयुष्यातला गेलेला एक क्षण परत रिटर्न येत नाही. त्याच्यामुळे आपला जो वेळ आहे तो कधी, कुठं, कसा, कोणाला द्यायचा, कुठं घालवायचा, किती, आयुष्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असेल तर ती मी माझ्या हिशोबाने मानतो वेळ. कारण वेळ आत्ताच असेन गेलेला परत येत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेला महत्त्व द्या. ती वेळ कोणासाठी द्यायचं? आईवडिलांसाठी, कामासाठी, घरादारासाठी, स्वतःसाठी. वेळेचं नियोजन करा, आयुष्याचं नियोजन होतं. मी मस्त सगळ्यांना गोष्टी सांगतो, पण माझ्याकडनंच वेळेचं नियोजन होत नाही. आहे ना, मी हे टी शर्ट घातलाय पण मला असं वाटतं की माझं तोंड असं फुले सुजल्याने काय दिसते, कशामुळे? आता मी गडी दिसायला लागलोय, म्हणजे तसं नाही गडीच आहे, पण ही असं, अरे हे दिसायला लागले, माणूस दिसायला लागलो. पहिला कसा पोरगा दिसत होतो, आता दाढी वगैरे जास्त ठेवली. पुष्पा पिक्चर, बस आजोबा करचे. आता उद्या पिक्चर येणार आहे पुष्पा, तर ती पुष्पा पिक्चर बघायला जाणार आहे आणि त्याचा स्पूप बनवायचा आहे आम्हाला. त्याच्यामुळं मी ह्या गोष्टी जरा थोड्याशा ठेवल्यात. छुकी गणेशाला त्याचा आम्हाला स्पूप बनवायचा आहे. फर्स्ट शो बघायचा आणि लगेच 2 दिवसामध्ये त्याची तयारी करून स्पूप बनवायचा आहे. हिंदीमध्ये पण बनवणार, मराठीमध्ये पण, दोन्ही पण बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही पिक्चर बघायला जाणार आहे. शंभू, सागर, मी, किसन, मयूर, 4 तिकीट काढायचे ना, अजून 1-2 तिकीट काढायची. तर ठीक आहे, विषय मुद्दा जो होता तो भरकटला आपला पूजा. तर या कोणी माझा राग मानू नये, मी प्रत्येकाचं मन जपण्याचा प्रयत्न करतो, पण काय वेळेस मन जपता जपता स्वतःचं मन तोडावं लागतं.
चुकून काही शब्द गेलेले असतील त्याबद्दल मी माझ्या मातोश्रीची माफीनामा तयार करून माफी मागतो. मी आता आई घरात असेल. मग अशी बाहेर बसली होती, मी बाहेर आलो की घरात उठून गेली की काय देवाबत्तीचा खेळ चाललाय. मी आता जाऊन आईची मजाच करतो. बघू असं करतो. ए आय काय झाले तुला? असं करतो. लागलं की तुमचं. बरं ठीक आहे, चला ठीक आहे असो. मला आज दिवसभर नियोजन करायचं उद्याचं. आज एक मला शूटिंग करायचं मस्तपैकी. जा आंघोळ कर, उठ. बाई काय मी तुम्हाला म्हणते का कधी अशी मला घेऊन आलाय पारशीच. ही जी पोलच खोलली पारोशी. ओट आंघोळ कर. का पारशी जा.